आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक घवघवीत असं यश हे प्राप्त करून दिलं. मतांचा कौल, मतांचा आशीर्वाद हा महायुतीलाच दिला आणि त्यामुळे महायुतीला स्पष्ट असं बहुमत हे विधानसभांच्या निवडणुकींना मिळालं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या करोनाच्या जो कालावधी होता त्या करोनाच्या कालावधीमध्ये घेता आल्या नाहीत आणि त्यामुळे या निवडणुका त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या. या प्रदीर्घ कालावधीनंतर झालेल्या निवडणुका आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 288 नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या होत्या. या निवडणुकीमध्ये निकाल 3 तारखेला लागेल असं सर्व महाराष्ट्रालाही अपेक्षित होतं, परंतु काही तांत्रिक कारणामुळे निकाल हे थोडेसे लांबणीवरती गेले आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 तारखेला झालेल्या सर्व त्या सार्वत्रिक निवडणुका आणि काल 20 तारखेला झालेल्या उर्वरित अशा सार्वत्रिक निवडणुका, अशा दोनही दिवसांमध्ये झालेल्या निवडणुकांचा एकत्रितपणे असा हा निकाल हा आज संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर हा येताना दिसतोय. खरं तर सर्व निकाल हे घोषित व्हायला थोडासा अवधी आहे, परंतु जो कल ज्याला म्हणतात तो कल आणि जी माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे त्या माहिती उपलब्ध झाल्याप्रमाणे 288 ठिकाणच्या या निवडणुकांमध्ये महायुतीला जवळजवळ 225 ठिकाणी यश मिळालं. त्यामध्ये स्थानिक आघाड्या ज्या आहेत त्यांचंही प्रमाण हे जवळजवळ 20-25 पेक्षा जास्त ठिकाणी आहे. त्यामुळे महायुतीला दिलेला हा कौल आणि त्याबद्दल आभार मानावेत तेवढे कमी आहेत आणि ते मतदारांचे आभार मानावेत यासाठी आज ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांचे आभारही मानतो. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नड्डाजी, त्याचबरोबर नवीन कार्याध्यक्ष नवीनजी, आमचे संघटन सरचिटणीस आदरणीय BL संतोषजी, आदरणीय शिवप्रकाशजी, आदरणीय विनोदजी, आदरणीय अरुण सिंगजी आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय अमित भाई, या सर्वांचं या निवडणुकांमध्ये अतिशय मोलाचं असं योगदान होतं. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र म्हणून आमचे सर्वांचे लोकप्रिय असे नेते व महाराष्ट्राचे आवडते नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका या आम्ही सर्वांनी कंडक्ट केल्या. खरं तर देवेंद्रजींचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. एक मुख्यमंत्री म्हणून प्रशासक म्हणून ते जसं उत्तमपणे काम करतात
त्याचप्रमाणे कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या या निवडणुकीमध्ये त्यांनी दिलेला वेळ हा एवढा मोठा होता की त्यांनी रात्रीचा दिवस केला, सभा 50हून अधिक सभा या त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केल्या. काही सभांना त्यांना जाता आलं नाही, कारण सर्व ठिकाणी त्यांनीच सभांना यावं अशी कार्यकर्त्यांची आणि त्या ठिकाणच्या असणाऱ्या नागरिकांची मागणी असायची. मग त्या ठिकाणी प्रवासांमध्ये कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद करणं, कार्यकर्त्यांना मोटिवेट करणं, निवडणूक आपल्याला जिंकायची आहे त्यासाठी अथक प्रयत्न करा असे मार्गदर्शन करणं, या सर्व गोष्टी कार्यकर्ता म्हणून सातत्याने देवेंद्रजींनी या निवडणुकीमध्ये, असं म्हटलं जातं सालाबाद प्रमाणे, ते हे सर्व करतच असतात. त्यामुळे त्यांनी सर्व ठिकाणी तशा निवडणुकांमध्ये सभाही घेतल्या आणि वेळ दिला. त्यामुळे हे यश जे आहे त्यांनी 1 वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांचा असणारा महायुतीचा हा कालावधी, महायुतीचे सर्व नेते मंडळी की त्यांनी अतिशय पारदर्शकपणे केलेला कारभार, जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून घेतले गेलेले निर्णय आणि या सगळ्या गोष्टीचाच फायदा या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये झाला. आपल्याला सगळ्यांना मला सांगायला आनंद होतो, भारतीय जनता पार्टीने या 288 पैकी 236 ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष आणि त्याचबरोबर विविध ठिकाणी नगरसेवक म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक आणि निवडणुकीमध्ये प्रत्यक्षपणे लढवली. या लढवलेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजूनही निकाल प्रलंबित जरी असले तरी सुद्धा 122 ते 134 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे उमेदवार हे विजयाच्या दिशेने जाताना दिसत आहेत. जवळजवळ 3000पेक्षा जवळपास असणारी संख्या जी आहे नगरसेवक म्हणून जिंकून येतानाही दिसते आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी म्हणून हे मिळालेलं यश जे आहे, भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी, आमचे प्रभारी या निवडणुकीसाठी असणारे चंद्रशेखरजी बावनकुळेजी आणि त्याचबरोबर सर्व मंत्रीगण की ज्या सर्व मंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये दिलेला वेळ, कार्यकर्त्यांबरोबर निवडणूक ही प्रत्यक्षात जाऊन त्या ठिकाणी लढली आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व जुने नवीन असे जिल्हाध्यक्ष, नव्याने सर्व जिल्हाध्यक्षांची झालेली नेमणूक आणि त्याचबरोबर जुने असणारे सर्व जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या पूर्ण टीम
1,06,000 बूथवरती असणारी ही महाराष्ट्रातील पूर्णच्या पूर्ण निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा छोट्यात छोटा बूथवरचा कार्यकर्त्यापासून शक्ती केंद्रापर्यंतच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या निवडणुकीमध्ये अतिशय ताकदीने परिश्रम केले. 51% लढाई, जसं अमितभाई नेहमीच सांगतात की ही 51% लढाई पार्लमेंट टू पंचायत ही लढाई भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या डोक्यावरती घेऊन लढली पाहिजे. अमितभाई कार्यकर्त्यांना जे मार्गदर्शन करतात त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह नेहमीच पाहायला मिळतो आणि या निवडणुकीमध्ये आमच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांचं या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर ते आले होते. महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येते. श्रीवर्धनमध्ये शिंदेच्या सेनेची ठाकरेंच्या सेनेला मदत आहे. मंत्री भरत गोगावले यांनीच तसा खुलासा केलेला आहे. एक मोठा गौप्यस्फोट सुनील तटकरेंना रोखण्याकरता गोगावलेंची खेळी आहे.